बनपुरीत माणुसकीची हत्या, चोरीच्या संशयावरून पोटच्या मुलीला रात्रभर उलटे टांगून बापानेच केला अमानुष छळ। एका मुलीचा या अमानुष छळाने मृत्यू तर दुसऱ्या गंभीर जखमी मुलीने शुद्धीवर येताच डॉक्टरांना आपबीती सांगितल्यावर पोलिसात तक्रार दाखल। चोरीच्या संशयावरून पोटच्या मुलीला रात्रभर उलटा टांगून बापाकडून अमानुष छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील बनपुरी या गावात घडली। या घटनेनंतर 10 वर्षीय सानिकाचा मृत्यू झाल्याने परिसर अक्षरशः हादरून गेला आहे। दादू हैबत यमगर या निर्दयी बापानेच स्वतःच्या पोटच्या मुलीला संपवलं असल्याचा धक्कादायक प्रकार दुसऱ्या बहिणीच्या थरकाप उडवणाऱ्या साक्षीनंतर उघडकीस आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी निर्दयी बाप नाना हैबत यमगर याला ताब्यात घेतले आहे। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे माणुसकीला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे। केवळ चोरीच्या संशयावरून 2 निष्पाप मुलींना रात्रभर उलटे टांगून त्यांचा अमानुष छळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकारानंतर 10 वर्षीय सानिकाचा मृत्यू झाला असून तिची 11 वर्षीय बहीण अनुजा देखील गंभीर जखमी आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठा खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आज दिनांक 26/3/2026 रोजी ग्रामीण रुग्णालय आटपाडीतून दुपारी वैद्यकीय सूचना प्राप्त झाली की मुलगी नामे ऋतुजा यमगर ही मृतावस्थेत दाखल झालेली आहे। त्यावरून अधिक चौकशी केली असता मौजे बनपुरी तालुका आटपाडी येथील दादू हैबती यमगर याने त्याच्या 2 मुली नामे अनुजा यमगर वय वर्ष 11 व ऋतुजा यमगर वय वर्ष 9 यांना काल रोजी रात्री घरगुती कारणावरून हातपाय बांधून पत्र्याला टांगून ठेवले होते। त्यामध्ये अनुजा यमगर ही गंभीर जखमी झाली असून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने तिच्यावर आटपाडी येथे उपचार चालू आहेत। व ऋतुजा यमगर हिला हातपाय बांधून लटकून जीवे ठार मारून तिचा खून केला असल्यामुळे तिचं पोस्टमॉर्टम करून प्रेत नातेवाईकाच्या ताब्यात दिलं आहे। आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून गुन्हा दाखल होऊन पुढील तपास करत आहोत। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।